मी कांचन तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे माझी मंगळागौरीची पूजा। तर आज श्रावण महिन्यातला दुसरा मंगळवार आहे आणि श्रावण महिन्यातल्या मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते। बाई पण भारी देवा पिक्चरमुळे बऱ्याच जणींना मंगळागौर काय असते ते माहिती झालेलंच असेल। आणि आज मंगळागौरीच्या पूजेसाठी कसं करतात किंवा काय काय सामान लागतं किंवा कशी केली जाते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही पूजेमध्ये 16 प्रकारची पानं वापरली जातात। फुलं, दूध, साखरेचा नैवेद्य दाखवला जातो। त्याच्यानंतर डाळ आणि तांदळाची प्रत्येक वेगवेगळे मंत्र म्हणून ती पूजा केली जाते। तर आजची पूजा जी आहे ती मला निखिल सांगणार आहे। आणि अगोदरची जी पुण्यामध्ये केली मी गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी मी इथे असताना पण मला बाबांनी एक वर्षी पूजा सांगितली आणि त्याच्या आधी मला काकांनी निखिलच्या पूजा सांगितली आहे। तर आजची पूजा मला निखिल सांगणार आहे आणि आजचं पूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, तर नक्की पहा। तर मी सुरुवात करते ह्या कणकेच्या दागिन्यांपासून मी पूजेचं जे तयारी करते किंवा मी ज्या पद्धतीने पूजा करते ते मी तुम्हाला इथे शेअर करते आहे। तर इथे आसन केलेले आहे, जी आपण मंगळागौरीची पूजा करतो तर ते देवीला बसण्यासाठी आसन केलेलं आहे। ते छोट्या छोट्या मी इथे बांगड्या केलेल्या आहेत, जोडवे आणि फिरुदेचे शेजारी आपण आपल्या बोटामध्ये घालतो पायात आणि त्याच्या शेजारी ते। त्याच्यानंतर मंगळसूत्र केलेलं आहे आणि वेणी आणि छोटे छोटे पाट केलेले आहेत आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवण्यासाठी भांडं। पूजेची तयारीचं ताट आहे हे। ते विड्याचं सामान, फळं, फुलं, गुळ खोबरं, त्याच्यानंतर ही पानं, तामण असं सगळी तयारी करून मी घेतली आणि मग मी पूजा मांडून घेतली। तर पूजा इथे माझी पूर्ण मांडून वगैरे झालेली आहे। तर हा नंतरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की अशी मी पूजा मांडून आणि माझी करून पण झालेली आहे, तो हा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते। ह्याच्यानंतर मी तुमच्यासोबत निखिलनी थोडंसं पूजा चालू असतानाचा एक व्हिडिओ आहे, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते। तर अशी ही पूजा मांडली जाते। तेथे देवीची गव्हाणी ओठी भरलेली आहे, नारळ ठेवलेला आहे, एकीकडे गणपतीची पूजा केलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि 5 विडे ठेवलेले आहेत, फळं आणि ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे, अन्नपूर्णा देवीची। तांदूळ ठेवलेले आहेत खाली आणि मग त्याच्यावर मूर्ती ठेवलेली आहे। तर इथे अशा पद्धतीने ही पूजा केली जाते। तर तुम्हीसुद्धा जर करत असाल पूजा तर मला नक्की शेअर करा, कमेंटमध्ये फोटो पाठवा। तर इथे रांगोळी काढलेली आहे छोटीशी, त्याच्यानंतर इथे मी बसून पूजा करते। तर पूजेचा तर व्हिडिओ पाहिला तुम्ही, अशा पद्धतीने ही पूजा केली जाते। सगळे 5 पानं व्हायचे। पंचपल्वानि प्रक्षेपं कथा वाचायची का? बघायला कथा आरती आधी करून मग आता हे बघू। इथे माझी पूजा करून झालेली आहे, आरती केली आणि जो ही कथा होती मंगळागौरीची ती सुद्धा मी वाचलेली आहे। तर त्याच्यानंतर मग मी फराळाचं केलं आणि आम्ही गावामध्ये चाललो आहे। मूर्ती वगैरे पाहायची गणपती बाप्पाची, त्याच्यासाठी आणि कामं आहेत 1-2। वेद मंदिरच्या इथे निखिल मला म्हणला होता येऊन थांब, फोन केला इथे आल्यानंतर तर तो मला म्हणाला की अर्धा तास लागणार आहे। तर मग खूप दिवसांची इच्छा होती काचेतून पाहायचे नेहमी की हे ते काय आहे, तर पाहायचं होतं। तर आज म्हटलं आतून पाहूयात आणि तुम्हालासुद्धा दाखवूयात। तर चला मी तुम्हाला हे मंदिर तुम्हाला आज आतून दाखवते। तर इथे मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर याच्यामध्ये धर्म आणि संस्कृती सभ्यताचा आचार-विचार करणारं सर्वमान्य प्राप्त असं प्राचीन धर्मग्रंथ आहे, जे आपले 4 वेद आहेत। त्याच्यामध्ये पठण केल्यानंतर काही ना काही त्रुटी जे विद्वान असतील त्यांना सापडत होत्या। तर ह्या सगळ्या त्रुटी नाहीशा करून एक त्यांनी ग्रंथ तयार केला काशीमध्ये, वाराणसीमध्ये जाऊन।
त्याच्यानंतर तो जो धर्मग्रंथ त्यांनी बनवला ज्याच्यामध्ये विशुद्धी म्हणजे कोणतीही त्रुटी अजिबात नाही असा सर्व शुद्धी प्राप्त असा सगळ्या विद्वानांनी मान्यता प्राप्त करून दिलेला असा आपला 4 वेदांचा सारांश म्हणून असा धर्मग्रंथ आहे ज्याची इथे पूजा केली जाते. तर असं पुस्तिका होती, माहिती पुस्तिका, त्यातूनच वाचून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथे मी बसलेली आहे, पाहत असाल तुम्ही, आणि वाचती येते. त्याच्यानंतर मी पूर्ण मंदिरामध्ये तुम्ही बघत असाल अतिशय स्वच्छता, अतिशय टापटीप आहे मंदिर. काचेची अशी फ्रेम केलेली आहे म्हणजे रस्त्यावर असल्यामुळे कोणीही सहज या मंदिरामध्ये दर्शन होऊ शकतं किंवा पाहू शकतो. CBS म्हणजे जो बसस्टॉप आहे त्याच्या अगदी जवळ मला नेहमी जाताना दिसायचं आहे आणि खूप दिवसांची आज इच्छा माझी ही पूर्ण झाली की मला हे मंदिर पाहायला मिळालं. तर आपण असं मंदिरामध्ये गेलो, इतकी शांतता होती की आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणजे जे आपले निगेटिव्ह थॉट असतात किंवा विचार असतात ते सगळे जाऊन आपण पॉझिटिव्ह एक थॉट किंवा विचार करायला सुरुवात करतो किंवा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह जे विचार असतात ते राहतच नाहीत. तर असं मंदिरांमध्ये जाऊन आलं की छान वाटतं, नाही जायला हवं सगळ्यांनी. तर सुरुवातीलाच बघत असाल तुम्ही इथे राम, लक्ष्मण आणि सीता अशा मूर्ती होत्या. त्याच्यानंतर इथे हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे नमन करणारी. त्याच्यानंतर मधोमध अशा स्टेप्स आहेत 5-6 आणि मग काचेमध्ये जो एक धर्मग्रंथ जो आपला आहे तो 4 वेदांचा त्याची पूजा केलेली आहे तिथे. आणि ज्यांनी गुरु गंगेश्वर, स्वामी गुरु गंगेश्वर त्यांची तिथे मूर्ती आहे, त्याचीसुद्धा पूजा केली जाते. शेजारीच गणपतीची छोटी मूर्ती आहे आणि तुम्ही पाहिलं असेल शंकराची पिंडसुद्धा आहे तिथे. भरपूर लोक दर्शनासाठी येतच होते इथे. त्याच्यानंतर तुम्ही बाजूला पाहिलं असेल तर असं एक कॅबिनेट आहे, कपाट आहे, असं कॉरिडॉरसारखं मोठी जागा आहे मोकळी आणि त्याच्यामध्ये बरेच म्हणजे देवाची पुस्तकं वगैरे होती तिथे. तर मी ते सगळं पाहिलं अगदी जवळून आणि बसले थोडा वेळ मंदिरामध्ये, शांत वाटलं. निखिल यायची वेळ झाली, मग मी बाहेर जाऊन थोडा वेळ बसले. तर आम्हाला जायचं आहे बाप्पाची मूर्ती पाहायला. प्रत्येक मूर्तीमध्ये आपण आपले श्रद्धा किंवा आपले भाव शोधत असतो, पण आम्हाला शाडू मातीची मूर्ती घ्यायची आहे आणि शाडू मातीची मूर्ती ॲवेलेबल नाही आहे आमच्या जवळच्या परिसरामध्ये. तर तिथे नाही मिळणार म्हणून आम्ही मग बघून येणार आहे आज. आणि मग प्रांजल, आम्ही, निश्चल सगळे जाऊन मग सगळ्यांच्या आवडीने मूर्ती आम्ही सिलेक्ट करू. तर बाप्पा तर बाप्पाच आहे, तुम्ही बघा. मी तर पाहिलेल्या प्रत्येक मूर्ती मला आवडल्या, पण शाडू मातीची घ्यायची म्हणून नाही घेतलेली आम्ही. तर तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल तर वेद मंदिराला नक्की व्हिजिट करा. आणि इथेच आपण आजचा ब्लॉग संपूयात.